आजच्या पॉइंटला आपण एक महत्त्वपूर्ण पार्ट आपण पाहणार आहोत आणि त्याचं नाव आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि या लॉला स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. हे स्टेटमेंट महत्त्वाचे आहेत आणि विशेषतः मी या टॉपिकला तुम्हाला सर्व पॉइंट्स लिहून दाखवत आहे. तुम्ही कंटाळा करायचा नाही. मला लिहायला ॲक्च्युली वेळ लागतोय, त्या याच्यामध्ये माझं दुप्पट शिकवणं होईल, पण तरी मी लिहून देतोय. स्टेटमेंट: एनर्जी कॅन नायदर बी created nor to be destroyed. हा एक महत्त्वपूर्ण पार्ट आपल्याला पाहायचा आहे आणि हा देत असताना एक लक्षात घ्या, it may be converted from one form to another. It may be converted from one form to another form. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय म्हणतो? when quantity of one form disappears or consumed an equivalent amount of another kind of energy. An equivalent form of another kind, खूप महत्त्वाचं पार्ट आहे, काइंड ऑफ एनर्जी appears. The point: the total mass and energy of the isolated system constant. The total mass and energy of isolated system remains constant. Total energy of the elements. The total energy of universe remains constant. एक ना एक शब्द महत्त्वाचा आहे, कंप्लीट मोडवर दाखवतोय. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. स्टेटमेंट: एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर टू बी डिस्ट्रॉयड. इट मे बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. या युनिवर्स मध्ये जे एनर्जीचं देवाणघेवाण चालतं, ते देवाणघेवाण चालत असताना एनर्जी जनरेट करू शकत नाही, प्रोड्यूस करू शकत नाही किंवा निर्माणही होत नाही अथवा ती नष्ट देखील होत नाही. हा एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे आणि खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आणि त्यानुसार लक्षात घ्या, मग होतं काय? एका स्वरूपातली एनर्जी कमी
जसं की समजा ही ट्यूब चालू आहे, हा फॅन चालू आहे, तर इलेक्ट्रिसिटी असल्याशिवाय ही ट्यूब चालते का? नाही. मग इलेक्ट्रिकल एनर्जी हिला मिळाली, त्या ट्यूबनं आपल्याला काय देते? लाईट देते. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी कमी कमी होते, लाईट एनर्जी वाढत जाते. जसं आपण मोटरसायकलवर किंवा एखाद्या बाईकवर किंवा एखाद्या स्कूटरवर चाललो आणि आपण 5 किलोमीटर गेलो, 10 किलोमीटर गेलो, जसं जसं अंतर वाढत जाईल तसं तुमचं पेट्रोल कमी होत जाईल की नाही? मग पेट्रोल कमी होतं, अंतर वाढतं. म्हणजे एका स्वरूपामध्ये असणारा हा भाग when quantity of one form of disappears or consumed, consume म्हणजे त्यानं वापरलेला, ग्रहण केलेला भाग, an equivalent form of another kind of energy appears. हा एक महत्त्वपूर्ण भाग लक्षात घ्या. हा झाला एक कन्सेप्ट. मग काय होतं? समजा आपण पायी चालतोय किंवा आपण धावतोय किंवा आपण सायकल चालवतोय, तर आपण जेव्हा 2 किलोमीटर चालतो, 4 किलोमीटर चालतो, तेव्हा आपली स्नायू ऊर्जा, आपले पाय दुखायला लागतात की नाही, मस्क्युलर एनर्जी जी आहे ही कमी होते. तेवढं आपण काढलेलं अंतर मात्र वाढत जातं. टोटल मास अँड एनर्जी ऑफ द आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोलेटेड सिस्टीमला काय म्हणलं आपण? इट इज द सिस्टीम which can be isolated from the surrounding, which can change neither matter nor energy with the surrounding. आणि अशा आयसोलेटेड सिस्टीम मध्ये तुम्ही सराउंडिंग पासून त्याला जर आयसोलेट केलं तर मास आणि एनर्जी कॉन्स्टंट राहणारच झालं. आणि या युनिव्हर्स मध्ये एक बघा, एनर्जी डिस्ट्रॉय होत नाही, एनर्जी तयार होत नाही. फक्त एक कमी झालं, दुसरं वाढतं, दुसरं कमी झालं, तिसरा वाढतो, तिसरा कमी झाला, चौथा वाढतो. म्हणून या युनिव्हर्सची एनर्जी कशी राहते? कॉन्स्टंट. आला पॉइंट लक्षात? एक महत्त्वपूर्ण कन्सेप्च्युअल पार्ट आहे, लिहून काढायचा, पाठ करायचा. आजचा हा पहिला पॉइंट आपण घेतला, त्याचं नाव दिलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स मध्ये हा खूप महत्त्वाचा आहे. तसंच युनिव्हर्स मध्ये देखील आपण हा लॉ महत्त्वाचा मानतो. फर्स्ट लॉचा हा जो ॲब्स्ट्रॅक्ट आपण घेतला त्यामध्ये एक्सप्लेन द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स असा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो, किंवा स्टेट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स असं विचारलं जातं. आता आपण जात आहोत, पुढचा भाग आहे डिड्यूस मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मैथमेटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ हा आजचा आपला पुढचा पॉइंट आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये पहिला पॉइंट आहे द लॉ डिपेंड्स अपॉन एनर्जी ऑफ कॉन्झर्वेशन. एनर्जी ऑफ कॉन्झर्वेशन जे आहे याच्यावरती द लॉ डिपेंड्स अपॉन एनर्जी ऑफ कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल म्हणतात. सेकंड पॉइंट काय म्हणतो आपण? if the Q is the heat absorbed by the system, if Q is the heat absorbed by the system, system ने किती heat absorb केली? Q. And W is the work done by the surrounding on the system, and W
is the work done by, कुणी वर्क डन केलं? सराउंडिंग. कोणावर केलं? ऑन सिस्टीम. बघा सराउंडिंग सिस्टीम वर्क केलंय. Then the internal energy of the system increased by, then internal energy of system increased by delta U from the conservation of energy. दूसरा पॉइंट पा, from conservation of energy we can write increase in the internal energy increase in internal energy is equals to heat absorbed plus work done. Heat absorbed plus work done. हे काय सांगतो? कोणी सांगितले? लॉ ऑफ कन्झर्वेशन. Therefore लक्ष द्या. मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ काय म्हणतो? तर हे हा लॉ ऑफ कन्झर्वेशन प्रिन्सिपल वर डिपेंड आहे. जर Q एवढी अमाउंट ऑफ हीट सिस्टीम ने ऍब्सॉर्ब केली, Q एवढी अमाउंट ऑफ हीट सिस्टीम ने ऍब्सॉर्ब केली आणि सराउंडिंग सिस्टीम वर W एवढं वर्क डन केलं, त्यावेळेला इंटरनल एनर्जी डेल्टा U न वाढणार. लक्षात घ्या काय म्हणतंय? सिस्टीम ने Q एवढी हीट ऍब्सॉर्ब केली, सराउंडिंग सिस्टीम वर W एवढं वर्क केलं, तर डेल्टा U ही चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन काय सांगतो? कुठल्याही इंटरनल एनर्जी मध्ये झालेला बदल बरोबर आहे हीट ऍब्सॉर्ब आणि वर्क डन. सिंबॉलिक फॉर्म्युला दिला, डेल्टा U बरोबर Q प्लस W. आणि अशा पद्धतीने इट इज द मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. पण का झालेला बदल हा इन्फिनिटीमध्ये स्मॉल असेल तर du बरोबर आहे dq प्लस dw. खूप महत्त्वपूर्ण पाठ आपण घेतला. आता उर्वरित भाग आपण पुढच्या